नमस्कार मित्रांनो, जय हरी विठ्ठल, जय ज्ञानोबा माऊली. महाराष्ट्राच्या संस्कृतीत, भक्तीत आणि अध्यात्मात एक विशेष स्थान असलेला सोहळा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा. दरवर्षी लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात. ही केवळ यात्रा नसून भक्ती, समर्पण, त्याग, सेवा आणि समानतेचा अद्भुत उत्सव आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पालखीची परंपरा कशी सुरू झाली, पालखीचा मार्ग कोणता आहे, रिंगण म्हणजे काय, वारकऱ्यांचे जीवन कसे असते आणि या वारीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज कोण होते? संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत, तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांचा जन्म इ.स. 1275 मध्ये झाला. अतिशय लहान वयात त्यांनी भगवद्गीतेवर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला भक्ती, प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी सर्वसामान्य लोकांना त्यांच्या मातृभाषेत धर्म आणि अध्यात्म समजावून सांगितले. आजही लाखो भक्त त्यांना ज्ञानोबा माऊली म्हणून प्रेमाने हाक मारतात. पालखी परंपरेची सुरुवात. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर त्यांच्या पादुका आळंदी येथे पूजल्या जाऊ लागल्या. पुढे या पादुकांना पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू झाली. वारकरी संप्रदायातील भक्त वर्षातून एकदा विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत जातात. या यात्रेला वारी असे म्हटले जाते. शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने चालू आहे. 2026 ची पालखी कधी सुरू होणार? 2026 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. लाखो वारकरी टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाचा गजर करत विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होतील. या संपूर्ण प्रवासाला साधारण 17 ते 18 दिवस लागतात. सुमारे 250 किलोमीटरचे अंतर वारकरी पायी पार करतात. पालखीचा संपूर्ण मार्ग. आळंदी येथून सुरू झालेली पालखी पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचते. प्रत्येक गावात पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. गावकरी वारकऱ्यांसाठी पाणी, अन्न, निवास आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करतात. ही सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने विठ्ठलसेवा मानली जाते. दिंडी म्हणजे काय? पालखी सोहळ्यात हजारो दिंड्या सहभागी होतात. दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा एक शिस्तबद्ध समूह. प्रत्येक दिंडीचे स्वतःचे नियम, ध्वज आणि व्यवस्था असते. दिंडीत सहभागी होणारे वारकरी रोज अभंग गात, भजन करत आणि नामस्मरण करत प्रवास करतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. रिंगण सोहळा म्हणजे काय? पालखी सोहळ्यातील सर्वात आकर्षक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे रिंगण. रिंगणावेळी माऊलींचा अश्व मैदानात वेगाने धावतो. वारकऱ्यांचा असा विश्वास आहे की या अश्वामध्ये माऊलींचा वास असतो. अश्वाच्या खुरांनी उडालेली माती भक्त प्रसाद म्हणून घेतात. रिंगण पाहण्यासाठी हजारो भक्त गर्दी करतात. वारकऱ्यांचे जीवन. वारीमध्ये सहभागी होणारे वारकरी अतिशय साधे जीवन जगतात. त्यांच्या हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठलाचे नाम असते. कडक ऊन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता ते रोज अनेक किलोमीटर चालतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, कारण त्यांना विठ्ठल भेटीची ओढ असते. वारी आपल्याला संयम, शिस्त, सहकार्य आणि भक्ती शिकवते. वारीचे आध्यात्मिक महत्त्व. वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही. ही आत्मशुद्धीची साधना आहे. वारीत सर्वजण समान असतात. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, स्त्री, पुरुष कोणताही भेदभाव येथे दिसत नाही. सर्वजण विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र चालतात. हीच वारकरी संप्रदायाची खरी ताकद आहे. पंढरपूरचे महत्त्व. पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणीचे पवित्र क्षेत्र मानले जाते. आषाढी एकादशीला लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येतात. भक्तांचा असा विश्वास आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात. म्हणूनच वारकरी अनेक दिवसांचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात. वारी आपल्याला काय शिकवते? वारी आपल्याला सांगते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नये. नामस्मरण, सेवा, प्रेम आणि सहकार्य यांच्या जोरावर प्रत्येक संकटावर मात करता येते. वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. ती आपल्याला माणुसकी, समानता आणि भक्तीचा अमूल्य संदेश देते. समारोप. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही,
तर महाराष्ट्राच्या आत्म्याचे दर्शन घडवणारा एक भव्य उत्सव आहे. लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर एकच नाम असते, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. या व्हिडिओतील माहिती धार्मिक श्रद्धा, उपलब्ध सार्वजनिक माहिती आणि वारकरी परंपरेवर आधारित आहे. विविध ठिकाणांच्या वेळापत्रकात किंवा आयोजनात स्थानिक प्रशासनानुसार बदल होऊ शकतात. श्रद्धा व वैयक्तिक मतांचा आदर राखावा.